बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी झुंज. प्रकरण 10. आमदार थोरात सकाळी उठले तेव्हा 10 वाजले होते. मुख्यमंत्र्यांचा फोन येऊन गेला असं नोकरानं सांगितलं तेव्हा ते खजील झाले. मुख्यमंत्र्यांनी फोन करावा तेव्हा आपण सकाळी झोपलेलं असावं, ही गोष्ट काही बरी झाली नाही. आता उठून त्यांना भेटायला जावं तर ते सचिवालयात जाण्याच्या गडबडीत असतील, तेव्हा सचिवालयात भेटणंच बरं असं त्यांनी ठरवलं. रात्रीच्या पार्टीमुळे त्यांचे डोळे तांबारले होते, अंगही सुस्त झालं होतं. रात्री ते घरी आले तेव्हा घरात नोकर चाकर सुद्धा झोपलेले होते. त्यांना घर खायला उठलं. मोहना निघून गेल्यापासून कित्येक दिवस ते एकाकी आयुष्य त्यांना भोगावं लागलं होतं. तसं ते त्यांच्या सोयीचं होतं. पण अशा वेळी रात्री घरात ही जी एक हुकमी शय्येची सोय होती ती मात्र आता नव्हती, आणि नाही म्हटलं तरी मोहनाची शय्यासोबत त्यांना अलीकडे आवडायला लागली होती. त्यांच्या हिंस्र आणि दांडगट व्यक्तिमत्वाला एखाद्या सराईत आणि धंदेवाईक बाईपेक्षाही ती दाद द्यायची. तेवढ्या वेळेपुरती तिची ती झणझणीत प्रवृत्ती त्यांना सुखदायक वाटे. तेही तिला कधी पत्नी म्हणून वागवत नसत. लग्नानंतरचे पहिले काही दिवस त्यांचा बाहेरखेलीपणा आणि दारू पुष्कळ कमी झाली होती, कारण मोहनाचं रूप हे तसं बांधून ठेवणार होतं. पण आपल्याला या लग्नात सहजगत्या फसवलं गेलं. चांगली जातकुळ नसलेल्या मुलीला आपल्या घराण्यात बाबाजीरावांनी ढकलली, या गोष्टीचा रोष त्यांच्या मनात होता. मग त्यांचं वागणंही बदललं आणि मोहना त्यांना दृष्टीसमोर नकोशी झाली. जेवढ्या प्रकाराने त्याला असंतोष व्यक्त करावासा वाटला तेवढा त्याने केला. शिवाय आपल्या मानानं ती इंग्रजी शिकली आहे, तिला इंग्रजी वाचता येतं, ही गोष्ट त्याला आवडली नव्हती. त्या रात्री गव्हाणकर बाईला घरी आणण्यात आपली चूक झाली हे त्याला कळून चुकलं, पण इलाज नव्हता. गव्हाणकर स्वतः जरी फिरतीवर गेला असला तरी त्याचे भाऊ घरात होते, त्यामुळे त्यांना एकत्र येण्यास फारशी संधी मिळत नव्हती. चोरट्या संबंधात ही एक गंमत आहे की त्यात जितक्या अडचणी येतात तितकी त्या संबंधाची ओढ वाढत जाते. तशी गव्हाणकर बाई म्हणजे काही अप्सरा होती अशातला भाग नाही. होती काळी बेंद्रीच, पण मुंबईच्या जगात तिच्याबद्दल नाना वदंता होत्या. सगळीकडे ती दिसायची. साऱ्या नटरंगी माणसांशी तिचे संबंध होते. आचार्यांच्या रुचीबद्दल सुद्धा त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. वास्तविक आचार्यांसारखा दणकेबाज पत्रकार, लेखक, त्याच्या मागे इतर अनेक बायका असायच्या. तो या गव्हाणकर बाईसारख्या बाईसाठी का धडपडतोय हे काही त्याला उमगलं नाही. पण जेव्हा प्रथम गव्हाणकर बाई नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळी थोरातांच्या मिठीत आली तेव्हा हे रहस्य त्यांना थोडंफार उलगडलं. सर्वांगानं आपलं स्त्रीत्व एखाद्या नजराण्यासारखं पुरुषाला बहाल करणारी बाई त्याने कधी पाहिली नव्हती. शिवाय पुरुष देहाची सारी मर्मस्थाने तिला माहीत होती. तिच्या अंगोपांगात वासना तुडुंब भरलेली होती आणि स्थळ काळ लक्षात न घेता ती आपली नेहमी तयारच असायची. तिच्याबद्दल आचार्यांनी चेष्टेत एकदा म्हटलं होतं, तिचा एकच दोष, ती कुणाला नाही म्हणत नाही. थोरातांचं तिच्याबद्दलचं कुतूहल अनेक गोष्टीमुळे चाळवलं होतं. कदाचित तिलाही थोरातांसारखा अर्धांड उग्र माणूस पूर्वी भेटला नसेल. त्यांच्या संबंधात अमोद, प्रमोद किंवा सुखद संवाद असल्या बाबी मुळी नव्हत्याच. होता फक्त शरीरभोग, निखळ वासना, आणि त्यामुळेच असा अजागळ दिसणाऱ्या बाईवर थोरात मात्र अगदी लट्टू होऊन गेला. मोहनाचं अकस्मात निघून जाणं तिच्यामुळे घडलं. केव्हा तरी ते घडणारच होतं, पण असं एखाद्या हक्काच्या बाईशिवाय किती दिवस राहायचं. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोवर फारकतीचा विचार अशक्य आहे हे थोरात ओळखून होता. म्हणजे मग मोहना मरेपर्यंत वाट पाहायला पाहिजे. पण असं सुखासुखी कोण कोणासाठी मरणार. शरीर सुखाची काही कमतरता होती म्हणून नव्हे, पण एक हक्काची बायको पाहिजेच
यासाठी थोरात अलीकडे कळवळायला लागला होता. खरं पाहिलं तर या अशा निवांत निसर्गरम्य स्थानी येणं किती सुखाचं आहे. त्यातही मोहनासारखी सुंदर आणि रसिक स्त्री बरोबर असणे हा तर दुर्घशर्करा योग आहे असंच कोणालाही वाटणार. परंतु ज्या दडपणाखाली मी या निवांत गावात येऊन राहिलोय त्यामुळे इथली कोणतीही गोष्ट मला सुखदायक वाटत नाही. एखाद्याने तोंड चुकवून फरारी अवस्थेत जंगलात लपून राहावं तसंच माझं काहीसं झालं आहे. मुंबईच्या धावपळीच्या जगाला, त्यातही माझ्यासारख्या भटकंती करणाऱ्या रिपोर्टिंगच्या व्यवसायात क्षणाचीही उसंत मिळत नाही. आणि आता येथे रिकाम टेकडेपणाशिवाय दुसरा काहीच उद्योग नाही. नाही म्हणायला मोहना हा एकच खेळ माझ्या हाताशी आहे. पण मोहनाच्या आणि माझ्या संबंधातही आता काही मजा उरलेली नाही. नाविन्याचा भाग संपला. माझ्या वासना काही कोमट झालेल्या नाहीत, किंबहुना तशा होणारही नाहीत, कारण ती सदा भुकेलेलीच असते. तेवढ्यापुरती ती तृप्त होते, परंतु घटकात 2 घटकात तिला पुन्हा ज्वालेचं स्वरूप येतं. मी तिच्या बरोबरीचा नाही म्हणून वासना तृप्तीसाठी पुढाकार घेताना तिला अवघडल्यासारखे होत नसावे. कदाचित हा आपल्या हक्काचा भाग आहे व यात अनैसर्गिक तर काहीच नाही अशी तिची प्रतिक्रिया असावी. अशा वासनाकर्षणात मला गुंतवल्याशिवाय मी तिचा राहणार नाही अशी तिला भीती वाटते. का तिची भूकच अनावर आहे. या भुकेसाठी विवेक, स्त्रीत्व, खानदानी संस्कार या साऱ्या गोष्टीची तिला पर्वा वाटत नाही. का शरीर हेच 2 माणसे एकत्र आणणारे बंधन वाटले तिला. माझ्या मनात फार गोंधळ उडाला आहे आणि तो उडणे किती स्वाभाविक आहे बरे. प्रथम मला वाटलं साहेबरावांनी फसवलेली ही एक निष्पाप आणि अश्राफ स्त्री आहे. पण साहेबरावांनी सांगितलेल्या गोष्टी आणि हिचे वर्तन यामुळे माझा तो भ्रम आता उरलेला नाही. कोणाला ठाऊक जोडीदार म्हणून तिचा स्वीकार करणं मला परवडेल की नाही. तिच्यात कोणालाही खिळवून टाकण्याचं सामर्थ्य आहे यात शंका नाही. तिच्या डोळ्यात एक गूढ आकर्षण आहे. या परिस्थितीत आता माझे आणि तिचे नेमके संबंध कोणते हे ठरवणे कठीण आहे. तरी मला ती हवीशी वाटते. तिचा उग्र काम पाहिला की मन एकदम भांबावते. तिची थोडीशी भीती सुद्धा वाटते. पण तृप्त होऊन जेव्हा ती माझ्या अंगाला लगडते तेव्हा ती एकदम निराधार व निराकास वाटते. माझ्याशिवाय तिला दुसरा आधार नाही असाही भाव तिच्या डोळ्यात दिसून येतो. या अशा वेळीच माझ्या अगदी लहान सहान गरजा ती तत्परतेनं पुरवते. चटकन उठून ती सिगारेटचं पाकिट घेऊन येते. एवढेच नाही तर ती त्यातून सिगारेट काढते, माझ्या ओठात ठेवते आणि काडी ओढून ती सिगारेट पेटवून सुद्धा देते. खोलीत ती वावरते तेव्हा वाटते माझ्याशिवाय तिला अन्य कोणतीही दुनिया नाही. न सारे पुराणे आयुष्य मागे फेकून माझ्या ओढीने ती माझ्याबरोबर आली. तिच्या संभाषणाला एक रांगडा आणि अर्धवी असा गंध आहे. तसे हे सहजीवन एरवी आमच्यावर लादलेलं कुठं आहे. आम्ही हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा काही झाले तरी तिची साथ सोडायची नाही असंच मी ठरवलं नव्हतं का. मग आता तरी असा काय फरक पडला आहे. उलट मी आता अधिक निष्काळजी आहे. कोणीतरी आमचे सारे प्रश्न सोडवणार आहे. कदाचित हे वादळ संपून गेलं की मग शांत पाय वाटेवरून आम्ही चालूही शकू. गृहिणी म्हणून मोहना कशी बरे वागेल. इथे येऊन 4-6 दिवस झाले. वास्तविक आल्या इथे जेवणाची काय सोय आहे याची मी चौकशी केली तर इथे जेवण आणून दिलं जातं असं माझ्या लक्षात आलं. बाहेरच्या जेवणाला मोहनानं लगेच विरोध केला. हा कॅम्प तसा निर्मनुष्य आहे. अवघे 3च बंगले इथे आहेत. बंगल्यात भांडी कुंडी आहेत, स्टोव्ह आहे, सामान आणून द्यायला नोकर आहे, फरलांगावर गाव आहे. आमचे राहायचे निश्चित झाले तरी घर मांडायची गरज नव्हती. पण मोहनाने बंगलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला. चहाचा इंतजाम ठेवला. त्यामुळे बंगलीतून बाहेर पडण्याचा फारसा प्रश्नच उरला नाही. थोड्याफार भांड्या कुंड्यांच्या साहाय्याने ती स्वयंपाक सुद्धा छान करायची. तिच्या हाताला एक गोळी होती.
मी अशा मराठा मंडळींच्याकडे जेवायला गेलो की स्वयंपाकाला फक्त तिखट जाळ चव असायची, पण हिचे काही न्यारेच होते. वेगवेगळ्या रुचींचे पदार्थ तिला येत. लाडावलेल्या त्या मुलीला एरवी इतकं कुशल ग्रहज्ञान असण्याची गरज नव्हती, पण तिला अन्नोदकातही रस होता. तिची तीही भूक चांगली प्रज्वलित होती. तसंच खरं म्हणजे चांगलं चाललं होतं. जगा वेगळा हा संसार होता. रात्री कितीही जागरण झालेलं असलं तरीही सकाळी अगदी पहाटे जाग यायची. इतकं निवांत आणि निशब्द वातावरण मुंबईत कुठे होतं. एक समुद्राचा आवाज सोडला तर कसला म्हणून आवाज इथे ऐकू येत नव्हता. इतकी सुंदर जागा लोकांना माहीत का बरी नसावी? कदाचित इथला उथळ समुद्र आणि तशा अर्थाने आडवळणाचा रस्ता हेच कारण असावं. ही जागा तशी उजाडच होती. समुद्रात घुसलेल्या एका कातळावर एक जुने शिवमंदिर होते. भरतीच्या वेळी शिवमंदिराकडे जाण्याचा रस्ता जवळपास बुडत असे. काळजी घेतली तर त्याही वेळेस तिथे जाता येई, नाही असे नाही. खुल्या समुद्राला एक लहानशी फट होती आणि त्या फटीतून या खाडीत पाणी येऊन लहान टेकड्यांनी वेढलेला एक वर्तुळाकार जलाशय, अशा या जागेची मोठी मजेदार रचना झाली होती. सपाट आणि सलग असा किनारा नव्हताच, फक्त गावाकडे जाणारी पायवाट एवढाच काय तो फिरण्याजोगा रस्ता. पण ही एकांत जागा अशी उन्मत्त कामचेष्टितांना सोयीस्कर होती. तशी स्वतः संबंधी विचार करायलाही उपयुक्त होती. मोहना स्वयंपाकात गुंतलेली असे तेव्हा उंचच उंच अशा धारदार कपारीवर जाऊन मी सिगरेट ओढत बसे. माझ्या लक्षात आले की इथे मी अगदी एकटा नाही. माझ्यासमोर माझ्यासारखाच आणखी एक माणूस बसलेला आहे. त्याला आकृती नसे, पण तो मला जाणवायचा, धोक्याची सूचना द्यायचा. मला या प्रकरणातून बाहेर पड असं सांगायचा. मी केलेले सर्व युक्तिवाद मूर्खपणाचे आहेत हे तो तुच्छतेने सुचवायचा. त्या निळ्या हिरव्या पाण्यात, त्यांना वेढलेल्या त्या डोंगराच्या वर्तुळात दिसणाऱ्या अथांग सागरात आणि वरच्या आकाशाच्या निळ्या घुमटात जी एक सावध शांतता होती, ती मला असह्य व्हायची आणि माझे पाय आपोआप बंगलीकडे वळायचे. जणू काही माझ्या हक्काची बायको घर राखत आहे. मोहनाचं रूप मग एकदम माझ्या नजरेत ठसे. कधी माझे कपडे ती धुत असे, कधी सुरीनं भाजी चिरत असे, तर कधी एखादं गाणं गुणगुणत आकाशाकडे टक लावून बसलेली असे. त्या अथांग आकाशात तिला काय बरं शोधायचं असेल? अशा वेळेला माझं मन एकदम भरून येई, कारण आता तिच्या ठाई कसलीच तृष्णा मला जाणवत नसे, कोणतीच लालसा मला जखम करत नसे. तिचं लावण्य, मुसमुसणारा मांसल देह आता एखाद्या शांत सरोवरासारखा निपचित पडलेला असे. पण मला आत आलेला पाहिला, डोळ्याला डोळा भिडला की मग निद्रिस्त अग्नीतून एकदम ज्वाला पेटे. वासनेचे रसायन इतके स्फोटक असते हे मला माहीतही नव्हते. खरं तर हा सारा अनुभव मला इतका नवीन होता की त्याचे हिशेब करता करता मी थकून जायचो. मग फक्त जाणवे ती स्थळ काळाचा स्पर्श नसणारी वासना. 4-6 दिवस कसे गेले हे मला कळलंच नाही. रोजच एक ठरीव कार्यक्रम सुरू झाला होता, तसा तो मला मानवला होता. सकाळी 10च्या सुमारास वर्तमानपत्र घेऊन या बंगलीचा रखवालदार येई. तेवढाच काय तो माझा आता जगाशी संबंध उरला होता. वर्तमानपत्र वाचले की पुन्हा एकदा मला मुंबईच्या धावपळीच्या जगाची आठवण येई. अनेक वर्ष जगातल्या प्रत्येक बातमीशी इतरांपेक्षा प्रथम माझा संबंध येई. पण गेले 4-6 दिवस सर्वसामान्य वाचकांसारखा मीही शिळ्या झालेल्या बातम्या वाचत होतो. पहिल्यांदा जनसत्तेत वरळीच्या हॉटेलच्या बातमीचे काही डिटेल्स रिपोर्टिंग होते का काय ते मी पाहत होतो, परंतु ती बातमी आता बहुतेक मृत झाली होती. आचार्य यांनीही या प्रकरणात काही बॉम्बगोळा टाकला नव्हता. आणि मग एके दिवशी अकस्मात दुपारी 4च्या सुमारास चक्रवर्ती जीपमधून आलेला मी पाहिला. चक्रवर्तीचीच अशी माझी ओळख जुनी आहे. साहेबांच्या खास विश्वासातला तो PSI होता. साहेबांनी अलिबागला बोलावलंय असं त्यानं सांगितलं.
माझ्या मनातल्या शंकेचे त्याने आपोआप निराकरण केले. मी 2 तासानं परत येईपर्यंत आपण एका कॉन्स्टेबलला इथे बसवून ठेवू हे सांगितल्यामुळे मला त्याच्याबरोबर निघण्या वाचून गत्यंतर नव्हतं. मोहनाचा निरोप घ्यायला मी बंगलीत गेलो. ती मस्त झोपली होती. केस भुरभुरत होते. वाऱ्याने वस्त्रे चाळवली होती. पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या. जेवण झाल्यावर आज प्रथमच तिने संगाची मागणी केली नव्हती. उलट झाडाला वेल बिलगावी तशी ती घट्ट बिलगून झोपली होती. मला तिचा तो लाडी चाळा वाटला. ते आपल्या ओटी पोटावर माझा तळवा नेहमीच फिरवायची. या कृतीचं आज मला विशेष काही वाटलं नाही. उलट ती थोडी थकल्यासारखी वाटली. नेहमीसारखं ती भरपूर जेवलीही नव्हती. असतात बायकांचे वेगवेगळे मूड्स असं समजून मीही फारसं लक्ष दिलं नाही. वासनेच्या उन्मत्त लाटा संपून कुठेतरी संयमी प्रेमाची सुरुवात होते असं एक सुभाषित मी केव्हा तरी ऐकलं होतं. डोंगरावरून खळाळत येणारी नदी थोड्या वेळानं शांत होते. तिचा वेग कमी होतो, विस्तार वाढतो. हेही एका कादंबरीत मी वाचलं होतं. झोपलेल्या मोहनाला उठवून मी जाऊन येतो असं सांगावं असं मला वाटेना. काही झालं तरी या घटकेला माझ्यावरील विश्वासाने ती निवांत झोपली होती. तिचा निरोप न घेता जाणं मला अनैतिक वाटलं. शिवाय तिच्या ओठांच्या ओलसर खुणा मला बरोबर न्यायच्या होत्या. प्रथमच एकटा मी साहेबरावांच्या जगात चाललो होतो. साहेबरावांचं नाव काढताच तिच्या डोळ्यात भीती तरळली. मी तिची समजूत घातली. निदान मला तरी तिची समजूत पटली असं वाटलं. तिच्या मावसल मिठीतून सुटका करून घेऊन मी चक्रवर्तींच्या गाडीत बसलो आणि आमची गाडी अलिबागच्या रोखानं धावू लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.